निकिता सुनबाई, मला खूप भूक लागली आहे. जेवण तयार असेल तर मला दे. नाश्ता झाल्यावर मला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. त्यांचा मुलगा राजीव कार्यालयात गेल्यावर रमाकांतजी त्यांच्या खोलीतून बाहेर पडताना त्यांच्या सुनेला म्हणाले आणि ते खुर्चीवर बसू लागताच त्यांची सून निकिता तयार होऊन तिच्या खोलीतून बाहेर आली आणि ती म्हणाली, बाबा, आता माझ्याकडे वेळ नाही आहे. मला माझ्या बहिणीसोबत खरेदीला जायचं आहे. ती माझी वाट पाहत असेल. एवढं बोलून निकिता बाहेर जाऊ लागली. तेव्हा रमाकांतजी म्हणाले, पण सुनबाई, मला खूप भूक लागली आहे आणि जेवणानंतर मला औषधं पण घ्यावी लागतील. मी अन्नच खाल्लं नाही तर मला औषधही घेता येणार नाही. तेव्हा निकिता जोरजोरात म्हणाली, अरे देवा, एकदा सांगितलं तरी तुम्हाला ऐकू येत नाही का? मी तुम्हाला सांगितलं आहे, मी तासाभरात परत येईल. खूप भूक लागली असेल तर स्वतःसाठी चहा बनवा आणि प्या. आत्ता माझं जाणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. रमाकांतजी अजून काही बोलायच्या आधीच निकिता बाहेर आली. तिची स्कूटर चालू करून ती निघून गेली. रमाकांतजी आश्चर्याने आपल्या सुनेकडे बघत राहिले. दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. म्हणून रमाकांतजी स्वयंपाकघरात गेले आणि त्यांनी 1 कप त्यांच्यासाठी चहा बनवला. त्यासोबत एक ब्रेडचा तुकडा खाऊन त्यांनी सध्या भूक भागवली. पण खूप उशीर झाला होता. आता भुकेने रमाकांतजी यांची वाईट अवस्था झाली होती. आपल्या खोलीत बसून त्यांची नजर टेबलावर ठेवलेल्या त्यांच्या पत्नीच्या फोटोकडे गेली. अचानक भूतकाळातील आठवणींनी त्यांच्या मनात कहर निर्माण करायला सुरुवात केली. जोपर्यंत त्यांची पत्नी कमलाजी त्यांच्यासोबत होत्या तोपर्यंत त्यांचा मुलगा आणि सून दोघंही त्यांच्याशी खूप चांगलं वागत होते. स्वतःला वाटेल ते करणं तर खूप दूरची गोष्ट होती. सून सासऱ्यांशी कधी मोठ्या आवाजात पण बोलली नव्हती. रमाकांतजी बाहेरची सर्व कामे सांभाळत असत आणि कमलाजी घरातील प्रत्येक कामाची काळजी घेत असत. सून पण सासूचा खूप आदर करायची. का करणार नाही? शेवटी सासू असताना तिला घरची कामं करावीच लागत नव्हती. तिला मोफतमध्ये दासी भेटली होती. पण बदल हा निसर्गाचा नियम आहे. वेळ नेहमी सारखी राहत नसते. हळूहळू कमलाजी यांची तब्येत बिघडू लागली. जेव्हा त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा चाचणीत समोर आलेले सत्य कळल्यावर रमाकांतजींचे मन दुखले. डॉक्टरांनी सांगितले त्यांच्या पत्नीला कॅन्सर आहे. पण रमाकांतजींना त्यांची पत्नी गमवायची नव्हती. उपचार महाग होते, परंतु त्यांनी खर्चाची पर्वा न करता कमलाजींचे उपचार सुरू केले. त्यानंतर सून तर सूनच असते, परंतु त्यांच्या मुलानेही त्यांच्या आईवडिलांशी साधं बोलणं पण बंद केलं होतं. पण रमाकांतजी आणि कमलाजी यांना त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या या बदललेल्या वागण्याचे कारण काही समजले नाही. एके दिवशी रमाकांतजी यांचा मुलगा त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, बाबा, तुम्हाला माहीत आहे, आईचा आजार आता शेवटच्या टप्प्यावर आहे आणि जर आईला वाचवताच येत नसेल तर एवढा पैसा खर्च करून काय फायदा? अशाने तर तुम्ही आम्हाला कंगाल करत आहात. निदान माझ्या पत्नीचा आणि माझ्या मुलाचा तरी विचार करा. आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून रमाकांतजींचे हृदय हेलावले. ते खोल घशात म्हणाले, बेटा, मी कमावलेली बचत तुझ्या आईच्या उपचारासाठी वापरत आहे, तरी तुला यात काय अडचण आहे? आणि बेटा, जरा हा पण विचार कर, ज्या आईबद्दल तू असं बोलत आहेस त्याच आईने तुला या जगात आणलंय. तिने तुझ्यासाठी काय काय केलं नाही? तेव्हा राजीव रागाने म्हणाला, हो हो, तुम्ही फार मोठे उपकार केले नाहीत का माझ्यावर? आपल्या मुलासाठी हे कोणीही करत असतं. आपल्या मुलाचं इतकं बोलणं ऐकताच कांतजींना जाणवले की आज आईचं प्रेम पैशापेक्षा कमी झालं आहे. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु कदाचित निसर्गाच्या मनात काही वेगळंच असेल. सुमारे 6 महिन्यांच्या उपचारानंतर कमलाजी आपल्या पतीचा कायमचा निरोप घेऊन या जगातून निघून गेल्या. पत्नी निघून जाताच रमाकांतजींना त्यांचा संसार उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. अनेकदा निकिता त्यांच्याशी नेहमी मोठ्या आवाजात आणि उद्धटपणे बोलायची आणि ते तिला काही बोलले तर त्यांना त्यांचा मुलगा राजीवच्या रागाला सामोरे जावे लागायचे. या क्रूर जगात रमाकांतजी पूर्णपणे एकटे पडले होते. त्यांचा 12 वर्षांचा नातू कुमारला त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि बोलणे खूप आवडत होते. तरी रमाकांतजींना त्याच्यासोबत बसण्याची फारशी संधी मिळाली नाही. कुमारला सकाळी शाळेत जायचे आणि संध्याकाळी ट्युशनचा अभ्यास करायचा आणि तो कधी आजोबांकडे थोडा वेळ बसायचा. तेव्हा त्याची आई त्याला काही ना काही कामं करायला सांगायची. कोणत्याही बहाण्याने त्याला स्वतःजवळ ती बोलवून घेत असे. एके दिवशी रविवारी तेव्हा राजीव घरी असताना त्याच्या वडिलांकडे आला आणि म्हणाला, बाबा, आता आपण आपल्या गावात राहत तर नाहीत, त्यामुळे गावातील घराची स्वच्छता
आणि सांभाळ पण होत नाही. पूर्वी कधीकधी तुम्ही तिकडे फिरायला जायचे, पण आता तुमची तब्येतही बरी नसते. त्यामुळे आपण गावातील घर का विकू नये? आपला मुलगा असं बोलताना ऐकून रमाकांतजी म्हणाले, नाही बेटा, गावातील घर ही आमची वडिलोपार्जित मालमत्ता आहे, जी मला अजिबात विकायची नाही. तेव्हा निकिता पटकन म्हणाली, तुम्हाला तर माहीतच आहे, राजीवने नुकताच नवीन व्यवसाय सुरू केला आहे. म्हणूनच त्यांना पैशांची नितांत गरज आहे. आणि तसेही काळ खूप वाईट आहे. असेही होऊ शकते की भाडेकरू आपल्या घरावर कब्जा घेतील. आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून आता त्यांनाही त्यांचे बोलणे बरोबर वाटू लागले. ते खरं बोलत आहेत. मानवी आयुष्याची काही शाश्वतीच नाही. त्यामुळे सर्व कामं वेळेवर पूर्ण झाले तर बरं होईल. कालांतराने रमाकांतजींनी गावातील घर विकून टाकले. त्यातून जे काही पैसे मिळाले त्यातील 1/4 पैसे स्वतःजवळ ठेवून बाकीचे पैसे आपल्या मुलाला दिले. आता निकिता आणि राजीव खूप खुश होते. काही दिवसांपासून निकिताने तिच्या सासऱ्यांना वेळेवर जेवण आणि चहा नाश्ता दिला. परंतु जसा जसा काळ आणि वेळ बदलू लागली तसं तसं तिचा दृष्टिकोनही बदलू लागला. जी सून काही दिवसांपूर्वी तिच्या सासऱ्यांना अगदी पाणीसुद्धा हातात द्यायची, आता त्यांची 2 वेळची भाकरही तिला जड वाटत होती. नेहमी सासऱ्यांना अडवणं आणि जोरजोरात बोलणं हाच तिचा नित्यक्रम झाला होता. रमाकांतजींना वेदना होत होत्या, परंतु ते गुदमरून राहिले. ते आपलं दुःख आणि समस्या कोणाशीही शेअर करू शकत नव्हते. आणि आज तर हद्दच झाली होती. नाश्त्याची वाट पाहत असताना दुपार झाली होती. दुपारी 2:30 वाजता निकिता घरी परतली. तेव्हा कुठेतरी रमाकांतजींना सकाळचा नाश्ता मिळाला. रात्रीचे जेवण करून ते आपल्या कामासाठी बाहेर पडले होते. तोपर्यंत त्यांचा मुलगा राजीवही घरी पोहोचला होता. घरी परतल्यावर ते म्हणाले, बेटा राजीव, मला माझे औषध घेण्यासाठी काही पैशांची गरज होती. म्हणून आज मी बँकेत गेलो होतो पैसे काढायला. परंतु बेटा, मला एक गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. जेव्हा मी बँक खातं तपासलं तेव्हा त्यात फक्त 12,000 रुपये होते. हे कसं शक्य होईल? काही दिवसांपूर्वी गावातील घर विकल्यानंतर मी माझ्या खात्यात 20 लाख रुपये जमा केले होते. मग ते सगळे पैसे कुठे गायब झाले? आता त्या खात्यातून आपल्या दोघांशिवाय कोणीही पैसे काढू शकत नाही. तूच शोध, हे काय प्रकरण आहे? कारण मी वारंवार बँकेत जाऊन हे काम करू शकत नाही. तेव्हा राजीव रागाने उसळत म्हणाला, बाबा, जेव्हा तुम्हाला माहीत असेल की आपले बँक खाते संयुक्त खातं आहे आणि मला व्यवसाय चालवण्यासाठी पैशांची फार गरज पडत असते, जर मी तुमचे पैसे काढले तरी काय मोठा डोंगर कोसळला? पैसे बँकेत केव्हापासून ठेवले होते आणि तरी तुम्हाला पैसे कशाला हवेत? मुलाचे बोलणे ऐकून रमाकांतजींना धक्काच बसला. आपले म्हणणे सांगून राजीव आपल्या खोलीत गेला आणि रमाकांतजी आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडेच बघत उभे राहिले. आज त्यांना स्वतःला फसवल्यासारखं वाटत होतं. आज त्यांनी आयुष्यभर साठवलेले पैसे आता त्यांच्या हातातून निघून गेले होते. काही दिवस असेच निघून गेले होते. तेव्हा एके दिवशी निकिता रमाकांतजींना म्हणाली, बाबा, स्वयंपाकघरात काही भांडी घासायला पडली आहेत, कृपया त्यांना धुवा, आज मला बरं वाटत नाही आहे. असं म्हणत निकिता तिच्या खोलीत झोपायला निघून गेली. ठीक आहे सुनबाई. आपल्या सुनेला मदत करण्याच्या उद्देशाने रमाकांतजींनी सर्व भांडे व्यवस्थित साफ केली. बस, मग काय, त्या दिवसापासून दररोज सकाळी किचनमधील सर्व घाणेरडी भांडी साफ करण्याची जबाबदारी रमाकांतजींना दिली जायची. कधीकधी कुमार त्याच्या आईला आजोबासोबत असं वागू नको म्हणून तिचा निषेध करायचा. तो या गोष्टीचा निषेध करायचा, पण या उलट निकिता त्याला शिव्या द्यायची आणि त्याला अभ्यासात लक्ष घालायला सांगायची. शिव्या देऊन ती त्याला त्याच्या खोलीत पाठवायची. जसे जसे वय होत गेले तसं तसं रमाकांतजी यांना पाठदुखीचा खूप त्रास सुरू झाला. परंतु तरीही ते कसं तरी काम करतच राहिले, कारण घरामध्ये शांतता राहावी म्हणून. परंतु निकिताला एवढं करून पण शांतता मिळाली नाही. हळूहळू तिने रमाकांतजींवर कामाचा ताण वाढवायला सुरुवात केली. परंतु एके दिवशी त्यांच्या कमरेत एवढं प्रचंड दुखू लागलं की ते त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. आता त्यांना उठणेही अवघड होत होते. म्हणूनच त्यांनी घरकाम करायला सुनेला नकार दिला. असो, त्या दिवसापासूनच निकिताची चिडचिड होऊ लागली. आपल्या आजारी सासऱ्यांची काळजी घेणं आणि त्यांच्या उपचारांवर पैसे खर्च करणे हे तिला खूप मोठे ओझे वाटू लागले. एके दिवशी तिने रमाकांतजींना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला. परंतु रमाकांतजींना त्यांचे घर सोडून वृद्धाश्रमात जायचे नव्हते. दुसरीकडे कुमार पण त्याच्या आजोबाला आपल्यापासून दूर जाताना पाहून खूप रडू लागला. तो त्यांच्याशिवाय जगू शकत नव्हता.
परंतु तेच झाले जे निकिताला हवं होतं. आजोबा आणि नातवाने लाख वेळा विनवणी केली, परंतु इतकं होऊनही आपल्या असह्य आणि वृद्ध वडिलांना ओझं समजून मुलाने आणि सुनेने त्यांना वृद्धाश्रमात पाठवलेच. काळ आपल्या गतीने जाऊ लागला. आज रमाकांतजींना वृद्धाश्रमात जाऊन 13 वर्षे उलटून गेली होती आणि बरोबर 13 वर्षांनी कुमार त्याच वृद्धाश्रमासमोर उभा होता जिथे त्याचे आजोबा राहत होते. कुमार आत जाऊन त्याच्या आजोबांकडे पोहोचला. रमाकांतजींना त्याचे उंच शरीर आणि चांगली शरीरयष्टी पाहून रमाकांतजी यांनी त्याला ओळखलेच नाही. आजोबा, तुम्ही कसे आहात? कुमार डोळ्यात अश्रू आणत त्यांच्या पायाला स्पर्श करत त्यांना म्हणाला. नंतर रमाकांतजी थरथरत्या स्वरात म्हणाले, अरे बेटा, तू माझा कुमार आहेस ना? आणि हे बोलताच त्यांच्या वृद्ध डोळ्यातून प्रेमळ अश्रूंचा झरा फुटला. त्यांनी त्यांच्या नातवाला प्रेमाने मिठी मारली. थोडा वेळ अनियंत्रित अश्रूंच्या धारा दोन्ही बाजूने वाहू लागल्या. काही वेळाने स्वतःवर नियंत्रण ठेवत कुमार म्हणाला, पुरे झाले आजोबा, आता रडणं बंद करा. प्लीज, तुम्ही रडू नका. आता तुमचे रडण्याचे दिवस संपले आहेत. आजच तुम्ही माझ्यासोबत आपल्या घरी येणार आहात. हे ऐकून रमाकांतजी म्हणाले, काय बोलत आहेस बेटा? कसलं घर? काही वर्षांपूर्वी मला त्या घरातून अपमानित करून हाकलून दिले होते. आता हे वृद्धाश्रमच माझं घर आहे आणि मला इथे राहण्याची आता सवय झाली आहे. प्रत्येक क्षणी तुला पाहण्याचं माझं मन होत होतं. आता तुझ्यासोबत मी भेटलोय. आता यमराज जरी मला न्यायला आला तरी मला त्याचा राग नाही. पण मला एक गोष्ट सांग, एवढ्या दिवसात तुला तुझ्या आजोबांची आठवणही आली नाही का? असे कसे होऊ शकते आजोबा? मला तुमची आठवण येणार नाही. ज्यावेळी तुम्हाला या वृद्धाश्रमात पाठवले तेव्हा मी खूप लहान होतो. मी खूप रडलो होतो. मी आईबाबांना समजावण्याचा खूप प्रयत्नही केला. त्यांनी तुम्हाला घरी आणावे, परंतु त्यांनी माझं काही ऐकलं नाही. त्यानंतर 12वीची परीक्षा पास झाल्यावर आईवडिलांनी मला परदेशात पाठवले होते आणि परदेशात गेल्यावर मी मध्यंतरी कधीच घरी आलो नाही. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नोकरी करू लागलो आणि तुम्हाला माहीत आहे का, तुमचा नातू परदेशातून भरपूर पैसे कमावून आता परतला आहे. आईबाबांनी मला खूप मिस केलं, परंतु मी ते सर्व अजून काही विसरलो नाही जे त्यांनी तुमच्यासोबत केलं. म्हणूनच मी त्यांना कधीच भेटायला आलो नाही. काही दिवसांपूर्वी मी भारतात परतलो आहे, परंतु भारतात परतल्यानंतर मी तात्काळ तुम्हाला भेटायला येऊ शकलो नाही. बरीच कामं होती जी लवकरात लवकर मला पूर्ण करायची होती. खूप तयारी करायची होती, त्यामुळे मला तुम्हाला भेटायला जरा उशीर झाला. पण आजोबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आता मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. बोलता बोलता कुमारला दिसले की त्याचे आजोबा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सतत त्याच्याकडेच बघत आहेत. तेव्हा कुमारने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना विचारले, अरे काय झालं आजोबा, तुम्ही कुठे हरवले? तेव्हा रमाकांतजी म्हणाले, मी फक्त विचार करत होतो, कोणास ठाऊक माझी तुला भेटण्याची शेवटची इच्छा कधी पूर्ण होईल की नाही. कदाचित इतरांप्रमाणे तूही मला विसरला तर नसणार, परंतु जेव्हा स्वतःचा मुलगा आपला राहिला नाही तर ते कोणाकडे काय तक्रार करतील? तेव्हा कुमार त्याच्या आजोबांच्या गळ्यात हात घालत त्यांना म्हणाला, अहो आजोबा, वडीलधारी मंडळी नेहमी म्हणतात मुद्दलापेक्षा व्याज जास्त मौल्यवान आहे. परंतु जेवढं तुम्हाला तुमचं व्याज प्रिय आहे तेवढं मला पण मुद्दल आवडतं. परंतु मी पण काय करणार? तुमच्यासमोर येण्याअगोदर मला माझ्या पायांवर उभं राहणं खूप गरजेचं होतं. तेव्हा रमाकांतजी म्हणाले, बेटा, आत्तापर्यंत मी माझ्या नशिबाला दोष देत होतो. मला वाटायचे कदाचित माझं नशीब खराब आहे, ज्यामुळे मला हा दिवस पाहावा लागला. परंतु आज तुला भेटल्यानंतर मला माझ्या नशिबाचा खूप अभिमान वाटतोय की देवाने मला तुझ्यासारखा कर्तबगार नातू दिला. तेव्हा कुमार उठून उभा राहिला आणि त्यांचा हात धरून म्हणाला, मग वाट कसली पाहताय आजोबा? चला माझ्यासोबत. मी आत्ताच तुमचं सामान पॅक करतो. तुम्ही तयार व्हा. परंतु बेटा, माझा मुलगा आणि सून कसे आहेत हे मला चांगलं माहीत आहे. तो मला त्या घरात परत कधीच येऊ देणार नाही. आणि तसेही मी इथे खूप छान राहतोय आणि मला हे अजिबात नकोय. त्या घरात पुन्हा माझ्यामुळे भांडणं सुरू व्हावी. फक्त तू वेळ भेटेल तसं ये आणि मला भेटत जा. एवढ्यावरच मी समाधानी राहील. परंतु आता त्या घरी परत येणे मला शक्य होणार नाही. नंतर कुमार त्यांच्याकडे तिरकस पाहत म्हणाला, ठीक आहे आजोबा, परंतु तुमची नातसून तुमच्या आशीर्वादापासून वंचितच राहील. काही हरकत नाही.
मी आता निघतोय. हे ऐकून रमाकांतजी लहान मुलांसारखे हसायला लागले. काय काय म्हणालास? माझी नातसून? कुमार, तुझं लग्न झालं का? हे सांगताना रमाकांतजींचे डोळे चमकले. अहो आजोबा, तुमच्याशिवाय मी लग्न कसं काय करू शकतो? लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता तुम्ही माझ्यासोबत नाही आले तर मी या लग्नाच्या बंधनात अडकणार नाही. नाही बेटा, तू हे काय बोलतोयस? माझ्या लाडक्या नातवाचे लग्न आहे आणि मी लग्नाला येणार नाही असे होऊच शकत नाही. मी खूप दिवसांनी याच दिवसांची वाट पाहत होतो. परंतु बेटा, मुलगी कोण आहे आणि ती कुठली आहे? रमाकांतजींनी कुतूहलाने विचारले. तेव्हा कुमार म्हणाला, आजोबा, सोनल दिल्ली शहरातील आहे. ती माझ्यासोबत परदेशात काम करायची. तिथेच मी तिला भेटलो आणि हळूहळू आम्ही चांगले मित्र झालो. तुम्हाला माहीत आहे आजोबा, परदेशात असताना जेव्हाही मला तुमची आठवण यायची तेव्हा मी अनेकदा वृद्धाश्रमात जायचो. नंतर माझ्यासोबत सोनलही तिथे येऊ लागली. तिच्या वागण्या बोलण्याने मी खूप प्रभावित झालो होतो. आजच्या युगातील असूनही तिला जुन्या लोकांसोबत बसणे, त्यांचं सुखदुःख जाणून घ्यायला खूप आवडतं. आणि नंतर एक दिवस असा आला जेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांना जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रमाकांतजी त्यांचा नातू कुमारसाठी खूप आनंदी होते. नंतर कुमार म्हणाला, आजोबा, आता तुम्ही अजिबात उशीर करू नका. तुम्ही घरी जाण्यासाठी आता सज्ज व्हा. परंतु बेटा, तुला आश्रमाच्या संचालकांशीही बोलावं लागेल. अहो आजोबा, मी अगोदरच त्या लोकांशी बोललो आहे आणि सर्व औपचारिकताही मी पूर्ण केल्या आहेत. तुम्ही निघायची तयारी करा. थोड्याच वेळात कुमार आजोबांना त्यांच्या गाडीत बसवून घरी घेऊन आला. घराबाहेर गाडी थांबताच रमाकांतजींनी त्यांच्या घराकडे पाहिलं. तेव्हा त्यांचे डोळे पुन्हा चमकले. आपल्या कष्टाच्या पैशातून त्यांनी हे घर बांधलं होतं आणि ते आजही त्यांच्या नावावरच होतं. पण तरीही या घरात त्यांना जागा नव्हती. अपमानित केल्यानंतर त्यांच्या मुलाने व सुनेने त्यांना वृद्धाश्रमात पाठवले. त्यांनी खूप विनवणी केली होती. ते याच घरात राहण्याची भीक मागत होते. परंतु त्यांची सून कोणत्याही परिस्थितीत हे स्वीकारायला तयारच नव्हती आणि शेवटी त्यांच्याच मुलाने त्यांना दगा दिला होता. नंतर तो बिचारा वृद्ध बाप थोडा वेळ घराच्या बाहेर उभं राहून घराकडे एकटक पाहत होता. त्यांना आता आणखी कोणाचीच अपेक्षा नव्हती. तेवढ्यात कुमारने दारावरची बेल वाजवली. तेव्हा त्याची आई निकिताने दरवाजा उघडला. दार उघडताच ती त्याला प्रेमळपणे म्हणाली, बघ, आता आला आहेस तू नवरदेव. मला सांगून गेला होता की मी लवकरच परत येईल. इथे लग्ना अगोदरच्या सर्व विधींचा शुभ मुहूर्त निघून जात आहे आणि आमच्या मुलाचा काही पत्ताच नाही. नंतर कुमार म्हणाला, अगं आई, काही महत्त्वाचं काम नसतं तर मी कशाला गेलो असतो. परंतु ते काम करणं सर्वात जास्त महत्त्वाचं होतं. छान, आम्हाला पण जाणून घ्यायचं आहे, असं कोणतं महत्त्वाचं काम होतं तुझं ज्यामुळे तुला लग्नाची सर्व कामं सोडून निघून जावं लागलं. त्याचवेळी कुमार समोरच्या बाजूला झाला. तेव्हा निकिताने पाहिले की तिचे सासरे रमाकांतजी दारात उभे आहेत. त्यांना पाहताच निकिताचे भान हरपले. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. कशी तरी तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि म्हणाली, बाबा तुम्ही इथे? त्याचवेळी कुमार म्हणाला, हो आई, मी माझ्या आजोबांना माझ्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी घेऊन आलो आहे आणि आजपासून माझ्या लग्नापर्यंत ते आपल्यासोबत याच घरात राहतील. कुमारचे हे बोलणे ऐकून निकिता मात्र स्तब्ध झाली. निकिताला वाटत होतं आपल्या मुलाला जोरात कानाखाली द्यावी. पण आता तो लहान मुलगा राहिलेला नव्हता ज्याला शिव्या देऊन मारून बोलता येईल. आता त्यांचा मुलगा तरुण झाला होता. तिला काही समजतच नव्हतं. तिला कोणतंही चुकीचं पाऊल उचलून आपल्या मुलाला गमवायचं नव्हतं. त्यामुळे तिला स्वतःला शांत ठेवणेच आता योग्य वाटले आणि ती विचार करू लागली, तर कुमारने स्वतः सांगितलं आहे की बाबा त्याचं लग्न होईपर्यंत इथेच राहतील आणि लग्न काही दिवसातच होणार आहे. याचा अर्थ असा आहे की मला त्यांना जास्त काळ सहन करावं लागणार नाही. आणि जर विचार केला तर एक प्रकारे कुमारने त्याच्या आजोबांना घरी आणले हे चांगलेच झाले. नाहीतर लग्नात जाती जमातीचे लोक आणि नातेवाईक जमले असते तर त्यांनी बाबांबद्दल नक्कीच आम्हाला विचारलं असतं. मी सर्वांना सांगितलं होतं की ते गावात राहतात आणि आता ते कुमारच्या लग्नाला आले नसते तर आमची किती बदनामी झाली असती. त्यात माझी भावी सून सोनलच्या आईवडिलांनाही माहीत आहे की कुमारला आजोबा आहेत. ते लोकही त्यांना भेटायला नक्कीच उत्सुक असणार. आता बाबांच्या आगमनाने सर्वांचे बोलणे बंद होईल
आणि माझ्यावर सुद्धा त्यांचे फार काळ ओझे राहणार नाही. लग्नानंतर ते त्यांच्या वृद्धाश्रमात आणि आम्ही आमच्या घरी, असा विचार करत निकिताच्या चेहऱ्यावर एक दुष्ट हास्य उमटले. दुसऱ्या दिवशी कुमार आजोबांना घेऊन बाजारात गेला आणि त्यांच्यासाठी त्याने चांगले कपडे खरेदी केले. शॉपिंग करून कुमार त्यांना एक छान रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला, जिथे त्याने आजोबांच्या आवडीच्या जेवणाची ऑर्डर दिली. आज पहिल्यांदाच रमाकांतजींना त्यांच्या नातवांसोबत चांगला वेळ घालवता आला. कुमारशी बोलत असताना त्यांना त्यांच्या मित्राशी बोलत असल्याचा भास झाला. शेवटी ती तारीखही आली, ज्या दिवशी कुमारचे लग्न होणार होते. लग्नासाठी खूप मोठं हॉटेल बुक केलं होतं. आज निकिताचे पाय जमिनीलाही लागत नव्हते. ती तिच्या मुलाच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक होती. लग्नानंतर आपला मुलगा आणि सून परदेशात परत जाणार नाहीत, याचा तिला सर्वाधिक उत्साह होता. त्यापेक्षा परदेशातील नोकरी सोडून भारतात काम ते करतील आणि त्यांच्यासोबतच राहतील. तिच्या मनात स्वप्न होतं की आपला मुलगा आणि सून एकत्र राहिल्यास आयुष्य खूप आनंदी होईल आणि उद्या नातवंडच झाली तर संपूर्ण घर आनंदाने भरून जाईल. आमचे म्हातारपण खूप मजेत जाईल. पण मित्रांनो, एक म्हण आहे, झाड पेरले बाभळीचं तर त्या झाडाला आंबे कुठून येणार. आपल्या भविष्याची सोनेरी स्वप्न जपताना निकिता कदाचित हे विसरली असावी. काही वेळाने कुमार तयार झाला आणि निकिता त्याची दृष्ट काढत होती. आणि दुसरीकडे रमाकांतजींनी आपल्या नातवाला वराच्या रूपात पाहिल्यावर त्यांचे डोळे आनंद अश्रूंनी भरून आले. खूप दिवसांपासून ते याच दिवसाची वाट पाहत होते. लग्नाचे सर्व विधी मोठ्या थाटामाटात पार पडले. वरदेव कुमार त्याच्या आजोबांना, आपल्या मित्रांना आणि सोनलच्या कुटुंबियांना ओळख करून देण्यात व्यस्त होता. प्रत्येक गोष्टीत कुमार फक्त त्याच्या आजोबांनाच महत्त्व देत होता. ही गोष्ट निकिताला अजिबात आवडली नव्हती, परंतु तिला तिच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी कोणतेही नाटकं करायची नव्हती. त्यामुळे कसं तरी तिने स्वतःचा राग गिळला. पण तिने मनात निश्चय केला होता की लग्नाचे विधी पूर्ण झाल्यावर, सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेल्यावर ती आपल्या मुलाला त्याच्या इच्छेनुसार काहीही करू देणार नाही. तिच्या सासऱ्यांना ती वृद्धाश्रमात पाठवणारच. जेव्हा पाठवणीची वेळ आली तेव्हा नवविवाहित जोडप्यांसाठी फुलांनी सजलेली गाडी तयार होती. कुमार सर्वात अगोदर त्याच्या आजोबांना त्या गाडीत बसवतो. त्यानंतर कुमार आणि त्याची पत्नी सोनल त्याच गाडीत बसतात. परंतु जेव्हा कुमारचे आईवडील गाडीत बसू लागले तेव्हा कुमार म्हणाला, अगं आई, या गाडीत तुझ्यासाठी जागा नसेल, तू दुसऱ्या गाडीत ये. हे ऐकून निकिताच्या मनात वाईट विचार येऊ लागले. तिच्या चेहऱ्यावर मत्सर स्पष्ट दिसत होता. परंतु जेव्हा तिने तिच्या आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्यांचे सर्व नातेवाईक तिच्याकडेच बघत होते. मंद हसत ती आपल्या पतीला घेऊन दुसऱ्या गाडीत बसली. घरी गेल्यावर तिला वधूवराच्या स्वागताची तयारीही करायची होती. त्यामुळे निकिताने ड्रायव्हरला त्यांना लवकर घरी सोडायला सांगितलं होतं. संपूर्ण वाटेत ती मनातून खूप उत्साहित होती आणि विचार करत होती की आज कुमार आणि सोनलचे घरी मोठ्या थाटावाटात स्वागत होईल. परंतु मी कुमारच्या आजोबांना माझ्या घराचा उंबरठाही ओलांडू देणार नाही. मी त्यांना बाहेरूनच वृद्धाश्रमात पाठवेन. काही वेळाने निकिता तिच्या पती राजीवसोबत घरी पोहोचली. तेव्हा तिने पाहिलं की वधूवराची गाडी अजून घरी आलेली नाही. निकिताने सुटकेचा निश्वास सोडला. तिने विचार केला, चला चांगलं झालं, मुलाच्या स्वागतासाठी तयारी करायला थोडा वेळ तर मिळेल. मोठ्या उत्साहाने धावताना तिने सर्व तयारी केली. तिने तांदूळ भरलेला कलश दारात ठेवला आणि टिळक आणि आरतीसाठी सजवलेले ताट आणले. आतुरतेने आपल्या मुलाची वाट पाहत ती दारात उभी राहिली. पाहता पाहता खूप वेळ निघून गेला, परंतु मुलगा आणि सुनेचा काही पत्ता नव्हता. त्यांची वाट पाहून जेव्हा निकिता कंटाळली तेव्हा ती राजीवला म्हणाली, अहो जरा बघता का, तुमचा मुलगा कुठे राहिला आहे. तू काळजी करू नकोस, मी फोन करून विचारतो. असं म्हणत राजीवने कुमारला कॉल केला, परंतु कुमारने फोन उचलला नाही. आता मुलगा आणि सुनेची वाट पाहून राजीव आणि निकिताचे डोळे पाणावले होते, परंतु कोणीच आलं नाही. निकिताने कुमारला पुन्हा फोन केला. यावेळी त्याने फोन उचलला. कुमारचा आवाज ऐकताच निकिता म्हणाली, हॅलो बेटा, शेवटी तुम्ही लोक कुठे आहात. तुम्हाला यायला इतका वेळ का लागतोय. इकडे मी आणि तुझे वडील खूप वेळापासून तुमचीच वाट पाहत आहोत. किती वेळापासून मी घराच्या दारात तुमच्या स्वागतासाठी उभी आहे. आई, खरं म्हणजे अगोदर आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो. तिकडे आम्हाला बराच वेळ लागला. आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून निकिताचा चेहरा उजळला आणि ती हसत म्हणाली, बेटा
तू हे खूप चांगलं केलं आहेस. तुझ्या आजोबांना वृद्धाश्रमामध्ये सोडून आला आहेस. नाही नाही आई, कदाचित तुझा गैरसमज झाला आहे. खरं तर आजोबांचे काही सामान आम्हाला तिथून घ्यायचे होते आणि आजोबांना त्यांच्या काही मित्रांशीही आमची ओळख करून द्यायची होती. म्हणूनच त्यांनी आम्हाला अगोदर वृद्धाश्रमात जायला सांगितले. तिथल्या सर्व वडीलधाऱ्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिले आणि सर्वांना भेटायला आम्हाला खूप वेळ लागला. बरं आई, आता इथून थेट आम्ही आजोबांच्या घरी जाणार आहोत. हे ऐकून निकिताच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? आजोबांचं घर म्हणजे? तुला काय म्हणायचं आहे कुमार? म्हणजे आई, मी याच शहरात माझ्या आजोबांच्या नावावर एक घर घेतलं आहे. आता आम्ही आजोबांकडेच राहूया. आणि राहिली गोष्ट स्वागताची, तर त्यासाठी तुला कोणताही त्रासाला सामोरे जाण्याची गरज नाही. मी अगोदरच सर्व तयारी केली होती. आता फक्त आजोबाच नवीन सुनेचं स्वागत करतील, तेही त्यांच्या स्वतःच्या घरी. हे ऐकून निकिताला चक्कर आल्यासारखे आणि बेशुद्ध पडल्यासारखे वाटले. फोन स्पीकरवर होता, म्हणूनच राजीव जवळच उभा राहून सर्व काही ऐकत होता. तू हे काय म्हणतोयस बेटा? राजीवने रडलेल्या आवाजात विचारताच कुमार म्हणाला, पप्पा, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला माझा पत्ता पाठवेल. जेव्हा तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता. त्यानंतर कुमारने फोन कट केला आणि व्हॉट्सअपवर त्याचा पत्ता त्याच्या पालकांना पाठवला. 15 मिनिटात निकिता आणि राजीव एका सुंदर आणि आलिशान घराबाहेर उभे होते. घराच्या मुख्य गेटवर एक अतिशय सुंदर नावाची पाटी होती, ज्यावर मोठ्या सोनेरी अक्षरात लिहिलं होतं, रमाकांत वर्मा. हे सर्व बघून जणू निकिताला पूर्ण जळून खाक झाल्यासारखं वाटत होतं. राजीवचा चेहरा रागाने लाल झाला होता. तेव्हा फुलांनी सजवलेल्या गाडीतून उतरताना कुमार आजोबांचा हात धरून त्यांना घराकडे घेऊन जाऊ लागला. तेव्हा निकिता चिडलेल्या स्वरात त्याला म्हणाली, हे काय गैरवर्तन आहे कुमार? तू तुझं घर सोडून हे तू कोणाच्या घरात जात आहेस? आई, तू नीट वाचलं नसेल. हे माझ्या आजोबांचं घर आहे. घराबाहेरही त्यांचं नाव लिहिलंय. तरीही तुम्ही मला हा प्रश्न विचारताय का? असो, आज तुझे आजोबा तुझ्यासाठी सर्वस्व झाले आहेत. आणि आमचं काय? तू आमच्याबद्दल काही विचार केला नाहीस. आम्ही तुझे आईवडील आहोत, ज्यांनी तुला जन्म दिला, तुझे पालनपोषण केले, तुला शिक्षण दिले आणि तुला इतकं मोठं केलं की आज तू इथपर्यंत पोहोचला आहेस. आम्हाला सोडून जाण्याआधी तू एकदाही विचार केला नाहीस, आमचं कसं होईल, आम्ही तुझ्याशिवाय कसे जगतोय, तू इतका स्वार्थी कसा होऊ शकतोस बेटा? वडिलांनी कुमारला विचारले. तर कुमार म्हणाला, का पप्पा, आजोबा तुमचे जन्मदाते नाहीत का? ज्यांनी तुमच्या सर्व गरजा कठोर परिश्रम आणि घाम गाळून पूर्ण केल्या, ज्यांनी तुम्हाला वाढवलं, शिकवलं, समाजात उभं राहण्यास सक्षम केलं, पण तुम्ही त्यांच्याशी बरोबर केलं का? अरे, तुम्ही त्यांच्या डोक्यावरून छप्पर काढून घेतलं आहे. त्यांनी आपल्या मेहनतीनं बांधलेलं घरातून तुम्ही त्यांना हाकलून दिलं. त्यांचा एवढा मोठा विश्वासघात करण्याआधी तुम्ही काही विचार का केला नाही? किती मोठं हृदय आहे माझ्या आजोबांचं, ज्यांनी तुम्हा दोघांना ते घर खाली करायला लावलं नाही. तुम्हा दोघांजवळ आजोबांनी बांधलेलं घर आहे, तिथे तुम्ही आरामात राहा. पण यानंतर माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका. मी तुमच्यासोबत राहीन. आजोबा आमच्या स्वागतासाठी आरतीचं ताट घेऊन उभे आहेत. तुम्हाला यायचं असेल तर थोडा वेळ येऊ शकता. असं म्हणत कुमार त्याच्या पत्नीचा हात धरत दारापाशी पोहोचला. तेव्हा रमाकांतजींनी दोघांनाही तिलक लावून त्यांचे स्वागत करायला सुरुवात केली. त्यांच्या नातवासाठी आणि नातसुनेसाठी त्यांच्या मनातून असंख्य प्रार्थना निघत होत्या. आरती झाल्यावर त्यांनी दोन्ही हात कुमार आणि सोनलच्या डोक्यावर ठेवून त्यांना आशीर्वाद दिले. तर दुसरीकडे त्यांच्या सुनेसमोर त्यांच्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून निकिता आणि राजीव शरमेने जमिनीत गाडले जात होते. भूतकाळातील सर्व गोष्टी त्यांच्या मनात घुमू लागल्या. आज त्यांचीच कर्म त्यांच्यासमोर उभी होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि आज कुमारने त्याच्या आजोबांच्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला होता. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.